भरपूर वेळेस आळूवडी बनवताना रोल सुटतो किंवा रोल गोल होत नाही, तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये अशा गोल गोल आळूवड्या बनवणार आहोत। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, अगदी पहिल्या प्रयत्नात देखील परफेक्ट आळूवडी बनवाल। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आळूवडी बनवण्यासाठी मी इथे 10 ते 12 आळूची पानं घेतली आहेत। ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली। आता एकावर एक अशी पानं लावून घेऊ। याच्या मागच्या मी शिरा काढणार नाही। अशी पानं एकावर एक लावून घेऊया आणि पानं कापून घेऊ। या पद्धतीने जर तुम्ही पानं कापली तर अगदी 2 मिनिटात पानं कापून होतात। अशा प्रकारे पानं फोल्ड करून एका सुरीच्या मदतीने पानं चिरून घेऊया। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने बारीक बारीक अशी ही आळूची पानं चिरून घेऊया। या पद्धतीमध्ये तुम्हाला आळूच्या पानांना बेसन लावायची गरज नाही किंवा रोलही करायची गरज नाही। अगदी झटकेपट या वड्या बनून तयार होतात। सगळी पानं याच पद्धतीने कापून घेऊया। सगळी पानं मी इथे कापून घेतली। आता याच्यामध्ये बेसन घालूया। मी इथे 10 ते 12 पानांसाठी 1 वाटी बेसन घातलं आहे। त्या अंदाजाने तुम्ही इथे बेसन घालू शकता आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते देखील घालून घेऊया। तांदळाचं पीठ घातल्याने वड्या कुरकुरीत बनतात। आता एक मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, भरपूर अशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ। पाणी न घालता हे मिक्सरला वाटून घेऊया। मसाला इथे मी वाटून घेतला आहे। आता हा बनवलेला मसाला याच्यामध्ये घालून घेऊ। 1 चमचा हळदी पावडर घालूया, 1 चमचा लाल तिखट मसाला, लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालून घेऊ। इथे अर्धी वाटी मी चिंचेचं पाणी करून घेतलं आहे, ते याच्यामध्ये घालून घेऊ। चिंचेचं पाणी घातल्याने वडी गळ्याला खवखवत नाही। 1 चमचा सफेद तीळ घालूया। आता ही सगळी जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊ। चांगलं असं हे मळून घेऊया। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा आळूवड्या बनवून खाऊन पहा। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि वड्या ही अगदी कुरकुरीत बनतात। वरून पुन्हा मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं। आता चांगलं मिक्स करून घेऊ। तर पहा या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने पीठ इथे मी मळून घेतलं। आता इथे मी 3 ग्लास घेतले आहेत। आपण या वड्या ग्लासांमध्ये बनवणार आहोत। ग्लासांच्या आतमध्ये अशा प्रकारे तेल लावून घेऊ, जेणेकरून वड्या ग्लासांना चिटकणार नाही। ग्लासाच्या आतमध्ये अशा प्रकारे सफेद तीळ घालून घेऊ। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने। आता हे बनवलेलं वडीचं मिश्रण ग्लासामध्ये भरून घेऊ। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी एकदम परफेक्ट अशा आळूवड्या बनतील आणि त्याही अगदी गोल गोल। अशा प्रकारे सगळं मिश्रण ग्लासांमध्ये भरून घेऊया। ग्लास पूर्ण असा भरायचा नाही, थोडासा खाली ठेवायचा। वड्या शिजल्यावरती त्या फुगतात। तर इथे सगळे ग्लास मी भरून घेतले। पाणी ही गॅसवर मी आधीच गरम करत ठेवलं होतं। पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता हे मिश्रणाने भरलेले ग्लास आपण एक एक करून पाण्यामध्ये ठेवून घेऊया। वरून आता झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटं वड्या चांगल्या वाफवून घेऊ। तर पहा 20 मिनिटानंतर वड्या बनून तयार झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता वड्या किती चांगल्या फुगल्या गेल्या आहेत। आता गॅस बंद करून घेऊ आणि एक एक करून ग्लास बाहेर काढून घेऊया। या वड्या पूर्णतः थंड करून घेऊया, नंतर ग्लासामधून बाहेर काढून घेऊया। तर पहा वड्या चांगल्या थंड झाल्या आहेत। आता अशा प्रकारे एका सुरीच्या मदतीने बाजूचे काठ मोकळे करून घेऊ। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी सहज या वड्या बाहेर येतात। तर पहा किती छान असे रोल बनून बाहेर आले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे।
ना पानांना बेसन लावायची गरज, ना पानांचे रोल करायची गरज. सगळे रोल याच पद्धतीने काढून घेऊया. तर पहा, सगळे रोल इथे मी काढून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा आकार आलेला आहे, अगदी गोल गोल असा. आता या रोलांच्या वड्या पाडून घेऊया. सुरीच्या मदतीने अगदी हलक्या हाताने याच्या वड्या पाडून घेऊ. गरम असताना वड्या पाडायच्या नाही, पूर्णतः थंड झाल्यावरतीच वड्या पाडून घ्यायच्या. आणि तुम्ही पाहू शकता वड्या हे किती छान पडत आहेत, अगदी गोल गोल आणि एकसारख्या. तर इथे मी सगळ्या रोलांच्या वड्या पाडून घेतल्या आणि वड्या पहा एकसारख्या झाल्या आहेत. आता वड्या फ्राय करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवून घेतला. वरून तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊन देऊया. आता एक एक करून वड्या तेलामध्ये सोडून घेऊ आणि दोन्ही साईडनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत वड्या चांगल्या फ्राय करून घेऊया. तुम्ही या वड्या तेलामध्ये तळू देखील शकता, पण मी इथे वड्या फ्राय करणार आहे. कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या अशा वड्या फ्राय करून घेऊ, दोन्ही साईडनी आलटून पलटून. तर या पद्धतीने नक्की एकदा आळू वड्या बनवून खाऊन पहा. तुमचा वेळही वाचेल आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर पहा, दोन्ही साईडनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत मी वड्या फ्राय करून घेतल्या. आता या वड्या काढून घेऊ आणि सगळ्या वड्या याच पद्धतीने फ्राय करून घेऊया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.